आज आपण जाणार होतो हॉटेल सेंट रिजिसला, जे की आहे लोअर परेलमध्ये, आणि हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण दाखवलं होतं. तर नमस्कार, आपलं नाव आहे आकाश आणि आपण राहतोय मुंबईत. सगळ्यात पहिलं आपल्याला जायचं फिनिक्स पेलेडियम मॉलला, कारण त्याच्याच पार्किंगमध्ये आपल्याला गाडी पार्क करता येते आणि त्याच्यानंतर आपण खाली जाऊ शकतोय. दिवाळी संपली तरी पण मॉलवाल्यांनी काही डेकोरेशन अजून पण काढलेलं नाही. माझ्या हिशोबाने आरमानीवाल्यांकडे काही पैशाची कमी दिसत नाही आपल्याला. आणि माझे व्हिडिओ रोज येत नाहीत, कारण याचा विषय असा आहे की आपण एका सेन्सिटिव्ह जागेवर कामाला आहे आणि त्याच कारणाने आपण प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ पण शूट करू शकत नाही. मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला आल्यानंतर टुमीच्या शोरूमच्या जवळून आपल्याला एक गल्ली दिसते. त्या गल्लीतून आपण सरळ जाऊ शकतोय आपण सेंट रिजिसच्या लॉबीमध्ये. 3 वेळेस आपला सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आपण जाणार आहोत आता सेंट रिजिसच्या लिफ्टमध्ये, कारण लिफ्टमधून आपल्याला डायरेक्ट जायचं 10व्या मजल्यावर आहे जिम. पण प्रायव्हसी आणि सिक्युरिटीच्या हिशोबाने मी तुम्हाला आतला एरिया दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे आपण आता बसून लिफ्टमध्ये जाऊन तुम्हाला फक्त लिफ्टचाच एरिया दाखवू शकतोय. हे हॉटेल जरी नवीन असलं तरी याचं सगळं इंटेरियर जुन्या महालासारखं आहे. तर अर्ध्या सेकंदात आपण वरती आल्यानंतर आपण आलोय 10व्या मजल्यावर आणि 10व्या मजल्यावरून आपण परत चाललोय खाली. लिफ्ट मधला हा झुमर बघून मला असं वाटलं होतं की याला तोडून घरी घेऊन जाऊ, पण हॉटेलच्या इतर झुमरच्या पेक्षा हा झुमर सगळ्यात छोटा दिसला मला. खाली आल्यानंतर आपल्याला परत जायचं आहे हॉटेलच्या लॉबीमधून मॉलमध्ये, कारण मॉलमधून आपल्याला ऍक्सेस भेटतोय तिकडे पार्किंगचा. या सेंट रिजिस हॉटेलचं एक कॅफे या मॉलमध्ये पण आहे, पण बाहेर भेटणारा 100 रुपयाचा बर्गर इथं 500 रुपयाला भेटतोय. तर तुम्ही त्या हिशोबाने ठरवू शकता तुम्हाला काय करायचंय ते.